मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508 आणि माझा मोबाईल नंबर आहे 9850015558. ज्योतिषशास्त्री विषय आपण आज घेणार आहोत आणि हा फार महत्त्वपूर्ण विषय आहे. याचा अभ्यास माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचा जास्त अधिक होता. काही सूत्र त्यांच्याकडूनच मी शिकलो होतो आणि त्याच सूत्राचा आधार घेऊन मी आज आपणास मार्गदर्शन करणार आहे. विषय आहे प्रेमयोग, प्रेमविवाह, प्रेम संबंध. हा आपण विषय घेणार आहोत. विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. विवाहाच्या संबंधाने पूर्वी विवाह हे आई वडिलांची पसंती होती. मुलाला मुलगी दाखवली जायची नाही, मुलीला मुलगा दाखवला जायचा नाही आणि विवाह होत होते. त्यापूर्वीच्या काळी आपण जर बघितलं तर कडेवर असताना मुलं ज्या वयाची असतात 5-7 वर्ष वयाची, त्यावेळेलाही लहानपणीच विवाह केले जात होते आणि बहुतांश विवाह आपण केले तर ओळखी पाळखीतून, नातेसंबंधातूनच होत होते. म्हणजे मुलीची ओळख होत होती, मुलाची एकमेकाची ओळख होती. लहानपणी शिक्षण दिलं जायचं, संस्कार घडवले जायचे, येणं जाणं व्हायचे. कुळाचाराच्या दिवशी, सणावाराच्या दिवशी किंवा व्रतवैकल्याच्या दिवशी, पै पाहुण्याच्या दिवशी, दसरा दिवाळीच्या दिवशी एकत्र कुटुंब येत होते आणि त्याच्यातून मग ती ओळख हळूहळू होत होती आणि त्याच्यातून तो सुखाचा संसार होत होता. आज आपण जर मागे पाहिलं वळून हजारो वर्षापूर्वी, लाखो वर्षापूर्वी जर बघितलं, देवादिकांचे विवाह जरी बघितले तर बालविवाह झालेले आहे. आपले एक भारतात सुद्धा आपण जर बघितलं तर मोठ्या पुढाऱ्यांचे जे विवाह झालेले आहेत ते बालपणीच झालेले आहेत आणि त्यावेळेला अष्टपुत्रा सौभाग्यवती हा आशीर्वाद दिला जायचा आणि खरोखरच 8 मुलं सर्वसाधारण सर्वांना असायची. आता पहा, एकमेकाची ओळख नसताना सुद्धा ते सुखाचे विवाह झाले होते. घटस्फोटाचं नाव नव्हतं, माहेरी जाणं येणं नव्हतं, तक्रार नव्हती. सासू सासऱ्यांची सेवा सुनबाई करत होती आणि मुलगा पण आज्ञेत राहत होता, वडिलांच्या आज्ञेमध्ये, आईच्या आज्ञेमध्ये. असा तो संसार सुखाचा होता. त्यावेळेला मुलीचं फार शिक्षण नव्हतं, मुलाचंही काही फारसं शिक्षण नव्हतं, पण सुखाचा संसार होत होता. आता ते योग्य का आजचं योग्य, हा तफावत जी आहे तीचा अभ्यास करणं आणि शोधन करणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. आज कोर्ट कचेरीच्या आवारात तुम्ही जर गेले आणि तिथले जर शोधन बुद्धीने अभ्यास केला तर संपत्तीचे दावे किंवा इतरत्र दावे जे आहे ते फार कमी आहे, अल्प आहे आणि घटस्फोटाचेच दावे जास्त आहे. मग मुली शिकलेल्या आहे, ग्रॅज्युएट झालेले आहे, नोकरी करीत आहे, सुखसंपन्नता आलेली आहे, मुलं पण तसे आहे, बुद्धिवान आहे. सरकारने यांना बुद्धीचं सर्टिफिकेट दिलेलं आहे आणि मग असा घटस्फोट का होतो, त्यावेळेला का होत नव्हता, हा एक प्रश्न उभा राहतो मनाशी. मग ते सूत्र बरोबर होतं का आताचं सूत्र बरोबर होतं, हे आता सरकारने ठरवायला हवं, जनतेने पण ठरवायला हवं, समाजाने पण ठरवायला हवं. हा विषय आता थोडासा आपण बाजूला घेऊया. आपला विषय प्रमुख आहे प्रेमविवाहाचा. तर विवाहापूर्व आपण जर बघितलं तर काही वेळेला आता पुष्कळांच्या घरामध्ये असं म्हणायला पाहिजे, पुष्कळ हा शब्दच आता लावावा लागेल, कारण अल्प हा शब्द लावता येणार नाही. कारण आपण जे करले रावेरसारख्या लहानशा खेड्यातसुद्धा प्रेमविवाह अनेक झालेले आहेत. गल्लीबोळातून प्रेमविवाह होऊ लागलेले आहे आणि प्रेमविवाहाची संख्या फार मोठ्या प्रमाणावर दिवसेंदिवस वाढत आहे. काही जातीपातीत होतात, काही बिगर जातीपातीत होतात, काही आंतरधर्मीय आंतरजातीय पण होतात.
आणि याच्यातून मग काय होते, आणि शक्यतोवर तुम्ही घटस्फोटाच्या कथा जर ऐकल्या किंवा केसेस जर पाहिल्या तर ह्या प्रेमविवाहाच्याच अधिक आहे. शोधन करायचं, मला काही मी माझ्या मतावर ठाम आहे असं नाही. प्रत्येकाने शोधनबुद्धी करून त्याचा अभ्यास करून मलाही लेखी स्वरूपात कळवाल तरच मी ते लक्षात घेईल. मोबाईलवर सांगून काही उपयोग नाही. लेखी स्वरूपात असेल तरच मी स्वीकार करेल. आपल्या प्रत्येक प्रतिक्रियाचा मी आदर करेल. असो, आता जर विवाहाच्या पूर्वी म्हणजे लहानपणीच मुलाची पत्रिका आपण काढली, मुलीची पत्रिका काढली, तर त्याच्यामध्ये यांचा विवाह कसा होईल याचं स्पष्टीकरण परिपूर्णरित्या निदान 99.99% तरी होतेच असं मी म्हणेल. कारण माझ्या कार्यालयातलं हे प्रमाण आहे. आता इतरांच्या प्रमाणाच्या याच्यामध्ये काही थोडासा फरक पडू शकतो, त्याच्याबद्दल वाद नाही. ते प्रमाणही मी स्वीकारायला तयार आहे. माझा कधीही नकारार्थी भूमिका नसते. मी चूक असलं तर चूक मी मान्य करतो, हे पण आहे. कारण चूक मान्य करणाराच मनुष्य पुढे सुधारण्याची चूक त्याला संधी अवलंबून असते. असं असताना आपल्याला बघायला हवं आहे की अशा वेळेला म्हणजे पहिल्या दिवशीच आपल्याला जर हा प्रेमविवाह होणार आहे, मुलीचा म्हणा मुलाचा म्हणा, तर तो कोणत्या जातीत होणार आहे का कमी श्रेष्ठात होणार आहे का कनिष्ठात होणार आहे का आंतरजातीयात होणार का आंतरधर्मीयात होणार आहे, किती दूरवर होणार आहे, काय होणार आहे, याविषयी बहुतांश मार्गदर्शन हे ज्योतिषशास्त्रच करू शकते. विज्ञान याच्यामध्ये परिपूर्ण शून्य आहे, अपूर्ण आहे असं माझा दावा आहे. विज्ञान काही नाही. एखाद्या तुम्ही जर सोनोग्राफी काढली, MRI काढला, CT स्कॅन काढला, रक्तलघवी तपासली, काही केलं तरी विज्ञान तुम्हाला याच्याबद्दल काहीही मार्गदर्शन करू शकत नाही. डॉक्टरही जरी आला तर डॉक्टरच्या समोर पेशंट येईल तेव्हाच तो मार्गदर्शन करतो. आणि मार्गदर्शन करत असताना रक्तलघवी इतर रिपोर्ट आल्यावर तो औषधे लिहून देतो. पण डॉक्टरांनाही किती कळते हा एक प्रश्न आहे. पण आज ज्योतिषशास्त्राला बहुतेक लोक विज्ञानवादी समजणारे अर्ध्या हरकुंडात आलेले लोक म्हणतात की हे अंधश्रद्धा आहे. असं त्या मला काही त्याचं घेणं देणं नाही. माझं मत पक्का आहे. मी ज्योतिषशास्त्राप्रमाणे आजवर वाकलेलो आहे. शून्यातून विश्व निर्माण करणारा मी मनुष्य आहे. असं असताना तर पहिल्याच दिवशी आपल्याला जर कळत आहे की मुलगी ही प्रेमविवाह करणार आहे, मुलगा हा प्रेमविवाह करणार आहे, म्हणजे आपल्याला पहा किती आता पहिल्या दिवशी म्हणजे आता त्या वर्तमान स्थितीत 25-30 दरम्यान विवाह होतो. म्हणजे तुम्हाला 25-30 वर्षापूर्वीपासून ज्योतिषशास्त्र सूचना देते, संकेत देते, संभावना व्यक्त करते. मग आपल्याला सावधानता राहता येते आईवडिलांना की आपल्या मुलीचा प्रेमविवाह होणार आहे, मग काय करायचं आपण, मुलाचा प्रेमविवाह काय करायचा. आता सरकारच्या कायद्याप्रमाणे 18 वर्ष वयाचं मुली तर होऊ द्यावंच लागणार आहे. 21 वर्ष वय तर आपल्याला मुलाचं होऊच द्यावं लागणार आहे, ते तर कंपल्सरी आहे. आणि मग कायद्याप्रमाणे आपल्याला वागावं लागणार आहे, हे पण तितकंच खरं आहे. आणि त्याप्रमाणे सर्वांनी वागावं हे पण माझं म्हणणं आहे. मग तो पावतर आपल्याला ओळख पाळख करून किंवा विवाह ठरवता येतो किंवा संबंध जुळवता येतात, जाणं येणं करत येते, एकमेकाला समजावणं होत होते. याला तर काही कायद्यानं बंदी नाही ना. असं आपल्याला करत असताना आपल्याला मग परिचय येते, तर मग प्रेम निर्माण आपोआप होतो. आणि मग शाळेमध्ये किंवा नोकरी करताना मग इतरांकडे मुलाचं मन वळत नाही किंवा मुलीचंही मन वळत नाही, हे आपल्याला या ठिकाणी मला सांगावं असं वाटते. आणि मग आपल्याला असं सावधान होत असताना त्याची जी विवाहाच्या दिशेने जी बैठक करायची आहे, पायरी करायची आहे, प्लॅटफॉर्म करायचा आहे, तो आपल्याला ह्याच्यातून करता येत असतो. एखाद्या मामाची मुलगी आपण करू शकतो, हे तर रीतिमान्य आहे, भारतीमान्य आहे. इतर काही मित्रपरिवार असला, जवळचा परिवार असला, काही व्यवहार असले किंवा भागीदारी काही कंपनी असली किंवा व्यवसाय असला किंवा आणखीन काही इतर जातीतही मैत्री संबंध असले आणि त्याच्यातूनही ओळखीपाळखीतून एखादी मुलगी पसंत असली, एखादा मुलगा पसंत असला, तोही करायला हरकत नाही, माझं काही म्हणणं नाही. परंतु याच्यामध्ये करत असताना शेवटी मात्र कुंडली मिलन करूनच करायला पाहिजे. तुमचा प्रेमविवाह असो, ठरवलेला विवाह असो, काही असो. आजचा विषय आपल्याला फक्त प्रेमविवाहाचाच आहे. तो प्रेमविवाह चुकीच्या मार्गाने जाऊ नये, चुकीचा होऊ नये, तो टाळता यावा, या दृष्टीने माझं मार्गदर्शन आहे, हे लक्षात घ्यावं. कारण या मुलामुलींना काही विवाहाचा अनुभव नाही, संसाराचा अनुभव नाही. केवळ आता मोबाईलच्या युगामध्ये आपण पाहिलं आणि सिनेमॅटिक थ्रिलर पाहिले तर वासनामय
वय जास्त वातावरण निर्माण झालेलं आहे आणि कमी वयातही आता मुलगी तरुण होऊ लागलेली आहे, मुलगाही तरुण होऊ लागलेला आहे. तर आता आपल्याला प्रत्यक्ष दिसते मुलीच्या मासिक पाळीवरून किंवा मुलाच्या हावभावावरून आपण बघतो आणि त्यांच्या इतरत्र खेळण्यावरून आपल्याला समजून येत असते. म्हणून असत असताना मग ही तीव्रतेमधून वाचवायचं असेल आपल्याला तर आपल्या मुलाची आणि मुलीची जन्मकुंडली करून घेणं अत्यंत आवश्यक आहे, हे मला पुन्हा या ठिकाणी नमूद. आणि जन्मकुंडली करत असताना ज्याच्यावर जन्माक्षर जन्मांक लिहिलेलं आहे हे मुळीच जन्मकुंडली नसते. कॅम्प्युटरची कुंडली 100% असत्य असते. त्याच्यात जे भरलेलं आहे तेच बाहेर येते, इतरत्र काही येत नाही. आपल्याला डोळ्याचा प्रॉब्लेम असेल तर डोळ्याच्याच डॉक्टरकडे जावं लागते, दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊन उपयोग नाही. त्याचप्रमाणे आपल्याला जर विवाहाचा प्रश्न आहे तर विवाहाची कुंडलीवरून आपल्याला बघावं लागेल. विवाहाच्या कुंडलीवरून बघत असताना ते एखाद्याची प्रेमविवाहाची कुंडली असली तर मग प्रेमविवाहाचे वेगळे भाग काढून त्याच्यातून तो संशोधन करून आपल्याला मग प्रेमविवाह कसा होणार आहे, काय होणार आहे याविषयी आपल्याला मार्गदर्शन ज्योतिषशास्त्राद्वारे मिळत असते. असे हे मार्गदर्शन मिळत असताना आपल्याला त्याच्यातूनही मग हा विवाहाच्या विषयी सावधानता कसा बाळगायची असते, काय बाळगायची असते हे आपल्याला याच्यातून बघायला मिळते आणि समजायला मिळते. आणि आपल्याला काही वेळेला काही असते की चुकीची विवाह होतो, त्या मुलीलाही ते भोगावं लागते, मुलालाही भोगावं लागते आणि मग कसा तरी संसार होतो. मग त्यांना जे अपत्य होते ते त्याचप्रमाणे होते, हे लक्षात घ्या. एखादा पदार्थ आपण करत असताना स्वयंपाकघरात चुकीचं प्रमाण झालं तर तो बिघडतो, तो खाण्यालायक होत नाही, रुचकर होत नाही, हे आपण बघायला हवं. त्याचप्रमाणे आपण हे बघत असताना असं असताना आपल्याला या ठिकाणी मला पुन्हा एक सांगायचं की जन्मकुंडली करून घेणं आवश्यक आहे. याला जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते. असो आजचा विषय आपण इथेच समापन करूया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. या कार्याचं जे सूत्र आहे, प्रेमविवाहाचं जे सूत्र आहे, अजूनही तिचे सूत्र पुष्कळशी आहे, ते मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये जरूर मांडणार आहे. एक प्रेमविवाहाचा एक आपण 2-3 भाग घेऊच बघूया. आता तुम्हाला कितपत आवडतो, माझे मार्गदर्शन आपल्याला आवडत असेल तर हे मार्गदर्शन अत्यंत इतरांना शेअर करण्याचा प्रयत्न करा. त्यांनाही जागरूक होऊ द्या, समाजाला जागरूक होऊ द्या, घराला, कुटुंबाला, संसाराला जागरूक होऊ द्या. असो आजचा समापनाचा कार्यक्रम आपण इथेच करूया. पुढच्या कार्यक्रमाला आपण भेटूया.